बघा आपण आतापर्यंत बेसिक बघितलेलं आहे. बेसिक आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतरून आपण टॅग बघितला. टॅगच्या नंतरून आपण आता ह्याला सुरुवात केलेली आहे टेन्सला. ठीक आहे. आता टेन्स सोप्पा आहे, पण ह्याच्यावरती प्रश्न सगळ्यात ज्यादा विचारतात. मग तुमची तलाठी असो नाही तर कोणती पण असो, त्याच्यावरती प्रश्न येणार आहे तुम्हाला, आहे का नाही? आता आपण त्यातला सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे सिंपल पास्ट टेन्स, आहे का नाही? आणि या सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपला एरर नंबर 13 चालू आहे का नाही? मग आता हा एरर नंबर 13 हा कुणाशी संबंधित आहे? सिंपल पास्ट टेन्स सांगायचं. हा, कारण हा एररच कुणाचा आहे? सिंपल पास्ट टेन्सचा आहे. ठीक आहे. मग आता हा एरर नंबर 13 काय आहे? तर एकदम सिंपल, लिंबू टिंबू आहे, ह्याच्यात काही विशेष नाहीये. तर हा एरर नंबर 13 आपला असा आहे की जर का तुम्ही सेंटेन्स बघितले तर ह्या सेंटेन्स मध्ये ऑब्झर्व करा. बघा इथं काय दिसतंय? तर इथं जर का आपण पहिलं सेंटेन्स बघितलं, मिनिट, हा, इथं बघा यूज टू ड्रिंक असं दिसतंय, बरोबर? इथं काय दिसतंय? वुड राईट. मग आता इथं बघा यूज टू आणि ह्या टूच्या पुढं हा काय आहे? V1 आहे. इथं वुडच्या पुढं हा काय आपला? V1 आहे. आणि वुड आपला माहिती आहे ना कोण आहे ते? वुड आपला कोण आहे? मॉडेल ऑक्झिलरी आहे. आता तिसऱ्या सेंटेन्स मध्ये बघा, इथं पण काय? यूज टू ड्राईव्ह दिसतंय. इथं बघा टूच्या पुढं कोण आलाय? V1 आलाय. त्यानंतर इथं काय आलंय? वुड प्ले आलाय, MA आहे आपला, आणि MA च्या पुढे हा आलेला कोण आहे? आपला V1 आहे. त्यानंतर इथं बघा यूज टू व्हिजिट, त्याच्यामध्ये हा टूच्या पुढे कोण आलाय? व्हिजिट V1 आलाय. इथं बघा वुड लिसन, लिसन आपला काय आलेला आहे? V1 आलेला आहे. इथं यूज टू क्लाइंब, इथं बघा टूच्या पुढे हा काय आला? आपला क्लाइंब, हा V1 आलाय का नाही? त्यानंतर इथं यूज टू वॉच, इथं टूच्या पुढे काय आलेलं आहे? V1 आलेला आहे. आता इथं यूज टू बेक, यूज टू बेक. त्यानंतर इथं काय आहे? आता इथं थोडंसं वेगळं आलं, इज यूज टू स्पीकिंग असं आलेलं आहे. इथं टूच्या पुढं कोण आलंय? V4 आलाय ना? अरे आलाय ना? ह्याच्यात वेगळं आहे थोडंसं. हा, त्यानंतर आता तुम्हाला करेक्शन करायचं तर ह्याच्यामध्ये, या सेंटेन्स मध्ये इथं इज करा, इथं आर करा, आणि इथं बाकी काही नाही. आता ह्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला काय दिसतंय? इज यूज टू, आणि इथं बघा स्टेइंग, V4 आलाय. अरे आलाय ना? त्यानंतर इथं बघा आर यूज टू लिव्हिंग, इथं काय आलंय? टूच्या पुढं V4 आलाय का? इथं काय आलंय? यूज टू कुकिंग, हा सॉरी आपलं इथं एम यूज टू कुकिंग. मग इथं काय आहे? V4 आहे, बरोबर आहे. इथं पण काय आहे? इज यूज टू वेकिंग, हा टूच्या पुढं काय आलाय? V4 आलेला आहे. आता डिपार्टमेंटल PSI चे इन हिज चाइल्डहुड, इथं यूज टू प्ले, हा टूच्या पुढं कोण आलाय? V1 आलाय. ओके. त्यानंतर इथं इथं वॉचच्या जागेवर इज करा. ठीक आहे. आता इथं काय? यूज टू डान्स, इथं पण काय आहे? एम यूज टू वेकिंग, इथं पण बघा V4 आलाय. त्यानंतर इथं काय? यूज टू वेक, इथं टूच्या पुढं काय आलाय? V1 आलाय. काय आलाय? V1. इथं पण काय आलंय? वुड टू वेक आलेलं आहे, इथं V1 आलेलं आहे. इथं वॉच आहे, ह्या वॉचच्या जागेवरती इज करा फक्त, इज यूज टू वेक असं दिलेलं आहे. ठीक आहे. इथं V1 आलाय. संपले का? संपले. मग आता आपण बघूत काय आलंय. काय लय अवघड नाही, एकदम सोप्पा लिंबू टिंबू असा आपला एरर नंबर 13 आहे. मग आता काय आहे एरर नंबर 13? तो आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. बघा एरर नंबर किती आहे आपला? 13. मग आपण इथे लिहू एरर नंबर 13. आता एरर नंबर 13 मध्ये तुम्ही बघितलं काय काय आलेलं आहे बरं? हा आपला, हा यूज टू आलाय, आणि ह्याच्या पुढं काय आलेलं आहे? V1 आलाय, बरोबर. त्यानंतर आपला वूड आलाय, कोण आलाय? वूड आलेला आहे, आणि या वूडच्या पुढं काय आलेलं आहे? V1 आलाय, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊ. तिथं मी एक्झाम्पल घेतलं, यूज टू इट. त्यानंतर इथं काय घेतलं? वूड प्ले घेतलं,
बरोबर आहे नाही, आहे का नाही? मग आता ज्या वेळेस आपलं यूज टूच्या पुढं कोण आलेलं आहे, V1 आलंय. कोण आलंय? V1. आणि वूडच्या पुढं पण कोण आलेलं आहे? V1. आता आपल्याला चेक करायचं हे बरोबर आहे का चुकीचं आहे का नाही? आता मला सांगा, ह्या यूज टूच्या पुढं V1 येत असेल का बरं? नाही नाही, V2 काही संबंध नाही. आपला यूज टू हा ऑलरेडी V2 आहे. आता बघा, आपण इन्फिनिटिव्ह जिरंड आणि इन्फिनिटिव्ह बेसिक नंबर 7 बघितलं होतं, आठवतंय का? त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? 2च्या पुढं कोण येतो नेहमी? V1 येतो का नाही? मग आता इथं 2च्या पुढे V1 आला, संपला ना विषय. 2च्या पुढे V1 आला, हे उत्तर आपलं काय आहे? बरोबर आहे. इथं काय वूडच्या पुढे V1, वूड तर काय आपला मॉडल ऑफ झाले. मॉडल ऑफ झाल्याच्या पुढे काही होऊ V1च येणार. काही पण झालं तरी काय येणार? V1च येणार. आणि म्हणून एक्झाम्पल घेतलं, यूज टू इटच येणार. इथं यूज टू इट घेतलं तर तो झाला एरर. इथं वूडच्या पुढे काय येणार? प्ले येणार. प्लेस जर घेतलं तर तो झाला एरर. बरं, आता हे यूज टू आणि त्याच्या पुढे V1 ह्याचा अर्थ काय बरं? यूज टू आणि V1 ह्याचा अर्थ काय आहे? आता बघा, मी हा जो पेन आहे, ह्या पेनला यूज टू झालेलं आहे का नाही? म्हणजे मला आता हे वापरायला सोपा जातो. तो पेन घेतला की वेगळं वाटतं काहीतरी, कारण त्या पेनाने जास्त करून लिहितच नाही ना मी. नॉर्मली कोणता वापरतो? मी हाच वापरतो, आहे का नाही? मग यूज टू. आता बघा, आपण जुन्या काळामध्ये ज्या वेळेस लहान होते त्यावेळेस तुम्ही काय करायचे की पाऊस आला तर तसले गुणीचे रेनकोट करायचे, हा गोंगटा करायचे, बरोबर आहे की नाही? त्याला तुम्ही यूज टू होते, बरोबर आहे ना? म्हणजे यूज टू म्हणजे काय? तर यूज टू किंवा मॉडल ऑफ पुढे V1 याचा अर्थ काय? आधी क्रिया करायचो. याचा अर्थ काय? आधी क्रिया करायचो. म्हणजे अगोदर मी ते वापरायचो, आता वापरायचोय का? नाही वापरत. कळालं? मग आता इथं बघा, ह्यांचा अर्थ, ह्या चौघांचा अर्थ काय आहे की आधी क्रिया करायचो. आणि म्हणून हे जेत ना, हे काय दाखवतात? आपले पास्ट हॅबिट दाखवतात. काय दाखवतात? पास्ट हॅबिट. काय दाखवणार? पास्ट हॅबिट. कळालं? मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा येणार आहे की आपण इथं अगोदर क्रिया करायचो किंवा आधीच लिहायचं का? आधी असं नाही, बरं हेच बरोबर आहे ना. आधी क्रिया करायचो म्हणजे हे काय दाखवणार आहे? पास्ट हॅबिट दाखवणार आहे. काय दाखवणार आहे? पास्ट हॅबिट. आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा येणार माहिती आहे का? की यूज टू चं सेंटेन्स असणार किंवा मॉडल ऑफ द च्या पुढं सेंटेन्स असणार, आणि तुम्हाला विचारणार की हे सेंटेन्स मध्ये पास्ट हॅबिट आहे का प्रेझेंट हॅबिट, बस एवढंच विचारणार. मग तुम्हाला जर का यूज टूच्या पुढे V1 आलं तर कोणतं हॅबिट आहे? पास्ट हॅबिट आहे, संपला विषय. दुसऱ्या याच्यावरती काही प्रश्न नसतो. किंवा ह्यांनी काय करणार? एरर मध्ये ह्या 2च्या पुढे V1 असतो ना, तिथं V2 देणार, V5 देणार, V4 देणार, असं काहीतरी करणार, बरोबर? आता हे कळालं, यूज टूच्या पुढे V1 आला किंवा वूडच्या पुढे V1 आला तर ते काय आहे? पास्ट हॅबिट दाखवतं. काय दाखवतं? पास्ट हॅबिट. पण काही सेंटेन्स मध्ये आपण जर का ब्लॉक केलेले बघा, इथं जर का तुम्ही बघितलं, हे जे 10 नंबर 11 नंबर सेंटेन्स आहे आपला, आता ह्या सेंटेन्स मध्ये बघा, ह्या 2च्या पुढे तर V4 आलाय का नाही? मग ते एरर असन का? आता तेच आपल्याला चेक करायचंय. इथं पण बघा, 2च्या पुढे काय केलेलं आहे? V4 केलेलं आहे. इथं प्रत्येक ठिकाणी 2च्या पुढे V4 आलंय का नाही? मग आता आपण म्हणतो 2च्या पुढे V4 आलंय, चुकीचं आहे. पण ते चुकीचं नाहीये. का? कारण त्यावेळेस तुमचं फक्त लक्ष गेलं पाहिजे कुठं माहितीये का? आपला जो यूज टू आहे ना, ह्याच्या अगोदर लक्ष गेलं पाहिजे. बघा, मी ब्लॉक करताना यूज टूच्या अगोदर इजला पण केलंय का नाही? इथं बघा, यूज टूच्या अगोदर आरला पण केलंय, यूज टूच्या अगोदर एमला पण केलंय का नाही? अरे केलंय ना. मग ह्यांचं मिनिंग काहीतरी वेगळं असणार आहे, आणि ह्यांचं मिनिंग आपल्याला काय करायचं? ओळखायचं आहे. मग काय आहे तर आपलं जर का असं असेल, एम यूज टू, त्याच्या पुढे कोण येणार? V4 येणार. किंवा इज यूज टू V4, किंवा आर यूज टू V4. तर हे बरोबर आहे. हे काय आहे? बरोबर. पण जर का नुसतं यूज टू V4 असेल तर
चुकीचं मग ते कळालं. म्हणजे नुसतं बघा यूज टू V1 इथं V4 केला तर तो झाला एरर, पण एम यूज टू V4 इज यूज टू V4 किंवा आर यूज टू V4 केलं तर ते बरोबर आहे. काय आहे? बरोबर. मग याचा अर्थ काय आहे की ह्याचा इथं काय म्हणणार आहे तर आता क्रियेची सवय झाली, क्रियेची सवय झाली, सवय झाली. आणि हे काय दाखवतं? हे दाखवतं प्रेझेंट हॅबिट. काय दाखवतं? प्रेझेंट हॅबिट. मग आता इथं मला सेंटेन्स काय म्हणावं लागणार आहे? आता मी जर का म्हणलं आय यूज टू दिस पेन, यूज टू राईट दिस पेन असं जर म्हणलं तर ही माझी काय झाली? पास्ट हॅबिट. याचा अर्थ मी आता ह्या पेनाने लिहितोय का? नाही. पण मला आता ह्या पेनाने लिहायची सवय झाली का नाही? अरे ह्या पेनाने लिहायची सवय झाली ना. मग आता आपण काय म्हणणार? आय एम यूज टू राईट दिस, राईट बाय दिस पेन असं म्हणणार. कळालं? म्हणजे काय आहे की जर का तुम्ही आय यूज टू म्हणले तर ती क्रिया तुम्ही अगोदर करायची. आता करतात का? नाही. आता तुम्ही 5 वर्षांनी MPSCचा आता अभ्यास करताय, 5 वर्षांनी सिलेक्शन झालं की लगेच तुम्ही काय म्हणणार? आय यूज टू स्टडी 12 hours पर डे असं म्हणणार होतं की मी काय करायचो की 12 तास अभ्यास करायचो. आता आता काय नाही, 12 तास झोपतोय. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणणारच ना. मग इथं काय केलंय? तुम्ही पास्ट हॅबिट वापरली. काय वापरली? पास्ट हॅबिट. ऐका नाही, आता तुम्ही आर्मी मधला एखादा किस्सा सांगितला तर तुम्ही काय म्हणणार? तर तुमचा जो काय आर्मीतला किस्सा असणार आहे, जो तुम्ही आता काय ती जी घटना आहे ती तुम्ही ती गोष्ट तुम्ही आत्ता करीत नाही तर तुम्हाला काय वापरावं लागणार आहे? यूज टू वापरावं लागणार आहे. काय वापरावं लागणार आहे? यूज टू. आता तुम्ही लहानपणी इथं आय यूज टू गो, आय यूज टू गो ॲट लोणावळा एव्हरी विकेंड किंवा एव्हरी समर व्हेकेशन. म्हणजे प्रत्येक समर व्हेकेशनला मी काय करायचो? लोणावळ्याला जायचो. आता जातोय का? नाही. मग आता मी जे सेंटेन्स वापरलं होतं कोणतं पहिल्यांदा की आय यूज टू व्हिजिट लोणावळा एव्हरी समर व्हेकेशन. ठीक आहे. याचा अर्थ पास्ट हॅबिट आहे. मी अगोदर प्रत्येक समर व्हेकेशनला लोणावळ्याला जायचो. पण मी जर का म्हणलं आय एम यूज टू व्हिजिट लोणावळा एव्हरी इयर, म्हणजे याचा अर्थ काय? आता मला सवय झालेली आहे लोणावळ्याला जाण्याची. कळालं? मी समजा जर का म्हणलं आय यूज टू राईट दिस पेन असं जर म्हणलं तर आता मला आता त्यावेळेस मी वापरायचो. आता वापरलोय का? नाही. पण मी जर का म्हणलं आय एम यूज टू तर मग याचा अर्थ काय झाला? मला त्याची सवय झाली. कळतंय का हे? अरे समजतंय का? म्हणजे आता तुम्ही MPSC ते उदाहरण घेतलं होतं आपण. काय म्हणलंय की आय यूज टू स्टडी 12 hours पर डे. याचा अर्थ काय? तुम्ही त्यावेळेस अभ्यास करायचे. पण तुम्ही जर का आता म्हणले आय एम यूज टू स्टडी 12 hours पर डे, याचा अर्थ तुम्हाला दररोज 12 तास अभ्यास करायची काय झाली? सवय झाली. आणि हे फरक कळतोय का? अरे फरक कळतोय का? पण तिथं एक चुकलंय आपलं. काय माहितीये का? प्रत्येक ठिकाणी मी स्टडी म्हणलेलो आहे, तिथं स्टडी किंवा V1 म्हणून जमन का? मला नाही जमणार. काय म्हणावं लागणार आहे? आय एम यूज टू स्टडिंग 12 hours पर डे असं म्हणावं लागणार आहे. आय एम यूज टू रायटिंग बाय धिस पेन असं म्हणावं लागणार आहे. आय एम यूज टू व्हिजिटिंग लोणावळा असं म्हणावं लागणार आहे. कळालं? त्याचं कारण असं की आपला जर का तुम्ही एम इज आर ह्याच्या पुढे जर का यूज टू वापरलं तर इथं काय येणार? V4च येणार. काय येणार? V4. मग इथं काय? समजा जर का एम इज आर आणि इथं आपण एक्झाम्पल घेतलं एम इज आर स्पीकिंग, नाही एम इज आर यूज टू व्हिजिटिंग. मग हे काय असणार आहे? आपलं प्रेझेंट हॅबिट. काय असणार आहे? प्रेझेंट हॅबिट. आहे का नाही? मग आता मी समजा म्हणणार आहे की मी आता समजा अजून 5-50 वर्षांनी म्हातारा झालो तर मी काय म्हणणार आहे? आय यूज टू व्हिजिट फोर्ट्स एव्हरी संडे असं म्हणणार आहे. याचा अर्थ आता म्हातारपणी मी जातोय का? नाही. ज्यावेळेस तरुण होतो त्यावेळेस जात होतो. बरोबर आहे की नाही? आणि ज्यावेळेस आता मी जर का म्हणलं आय एम यूज टू व्हिजिटिंग फोर्ट्स एव्हरी संडे तर याचा अर्थ काय? प्रत्येक रविवारी मला आता फिरायला जाण्याची काय झालेली आहे? सवय झालेली आहे. फरक कळतोय का हे? अरे समजतंय का? हे समजतंय का? आता समजा एखादा आहे सकाळी उठल्या दररोजच काय करतोय? समोसा खातोय. तर मग तो काय म्हणणार आहे? म्हणजे
अगोदर दररोज सकाळी उठला की समोसा खायचा, शेजारच्या दुकानात जाऊन आधी समोसा खाऊन यायचा. तर तो काय म्हणणार आहे, आय यूज टू समोसा एव्हरी डे. म्हणजे अगोदर ते क्रिया करायचा, पण आता पण त्याला सवयच झाली, दररोज सकाळी उठले की समोशाशिवाय याचं पानच चालत नाही. तर मग त्याला काय म्हणावं लागणार आहे, आय एम यूज टू इटिंग समोसा एव्हरी डे असं म्हणावं लागणार आहे. फरक कळतोय का हे? अरे समजतंय का हे? हा, मग आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न काय येणार ह्याच्यावरती बघा. यूज टूच्या पुढे V1 आला तर ते पास्ट हॅबिट झालं, आणि यूज टूच्या पुढे V4 आला तर ते काय झालं, प्रेझेंट हॅबिट. पण ज्यावेळेस यूज टूच्या पुढे V4 येणार आहे त्यावेळेस त्याच्या अलीकडे काय पाहिजे, एम इज आर पाहिजे. काय पाहिजे, एम इज आर. कळलं हे? अरे क्लिअर आहे का? त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रेझेंट हॅबिट. मग आता आपण डायरेक्ट काय करू, सेंटेन्स बघू. तिथं काय बघा, यूज टू ड्रिंक आलंय का नाही, मग कोणती हॅबिट आहे सांगा, पास्ट हॅबिट आहे. ही कोणती हॅबिट आहे, पास्ट हॅबिट. याचा अर्थ ती क्रिया आता आपण करतोय का. मग बघा काय सेंटेन्स, आय यूज टू ड्रिंक मिल्क एव्हरी नाईट बिफोर बेड. मी काय करायचो, दररोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर काय करायचो, दूध प्यायचो. आता पितोय का, आता नाही पितो, आहे का नाही. आता शी वुड राईट लेटर्स टू हर बेस्ट फ्रेंड. ती काय करायची, तिच्या बेस्ट फ्रेंडला पत्र लिहायची. आता लिहिती का, नाही लिहित, आहे का नाही. आता लग्न झालं असं, काही झालं असं नसन देत ती, आपल्याला काय माहिती. आता ही यूज टू ड्राईव्ह अन ओल्ड कार बिफोर बाईंग अ न्यू वन. म्हणजे नवीन कार घेण्याच्या अगोदर तो काय करायचा, जुनी कार चालवायचा. आता चालवितोय का, आता नाही, आता नवीन घेतली ना, आता काही गरज आहे त्याला, नाही. म्हणून इथं वी वुड प्ले इन द पार्क आफ्टर स्कूल. आम्ही काय करायचो, शाळा झाली की पार्क मध्ये खेळायचो. आता खेळतोय का, नाही. मग हे पण काय दाखवतंय, पास्ट हॅबिट. काय दाखवतंय, पास्ट हॅबिट. हे पण काय दाखवतंय आपलं, पास्ट हॅबिट. काय दाखवतंय, पास्ट हॅबिट. ओके. त्यानंतर ही यूज टू व्हिजिट हिज ग्रँड पॅरेंट ड्युरिंग हॉलिडे. म्हणजे तो काय झालाय की हॉलिडेच्या टायमिंगला त्याच्या आजी आजोबांना भेटायला जायचा. मग ही पण काय असणार आहे आपली, पास्ट हॅबिट आहे. काय, पास्ट हॅबिट. ही तर काय आहे, शी वुड लिसन टू द रेडिओ एव्हरी मॉर्निंग. ती सकाळ सकाळी रेडिओ ऐकायची. आता ऐकते का, नाही. मग हे काय आहे, पास्ट हॅबिट. आता रेडिओ सिस्टीमच बंद झाली आहे का नाही, उगा एखादा रेडिओ ऐकत असन. वी यूज टू क्लाइंब माउंटेन्स ड्युरिंग व्हेकेशन्स. म्हणजे काय, व्हेकेशन्स मध्ये काय करायचं, आम्ही फिरायला जायचो पर्वतावरती. आता जातोय का, नाही. म्हणून हे काय आता पास्ट हॅबिट आहे. काय, पास्ट हॅबिट. आता याच्यामध्ये बघा, चूज द सेंटेन्स विच शो पास्ट हॅबिट. आता कोणतं सेंटेन्स आहे जे काय दाखवते, पास्ट हॅबिट. हे असा प्रश्न येणार तुम्हाला. मग काय बघा, ए नंबरचं सेंटेन्स, दे यूज टू वॉच कार्टून्स ऑन सॅटरडे मॉर्निंग. आता इथं बघा, यूज टूच्या पुढे V1 आलाय, मग ही कोणती रे, पास्ट हॅबिट आहे ना, म्हणजे हे तर आहे बरं का. त्यानंतर माय मदर यूज टू बेक फ्रेश ब्रेड एव्हरी विकेंड. यूज टूच्या पुढे V1 आलं, ही पण कोणती आहे, पास्ट हॅबिट आहे. कोणती आहे, पास्ट हॅबिट. त्यानंतर शी इज यूज टू स्पीकिंग. आता बघा इथं वेगळं आहे ना, इथं बघा टूच्या पुढे कोण आलाय, V4 आला ना, आणि इथं बघा एम इज आर आला नाही. हा, मग ही कोणती असणार आहे रे, प्रेझेंट हॅबिट. कोणती असणार आहे, प्रेझेंट हॅबिट. याचा अर्थ त्याला आता सवय झालेली, आणि ह्या क्रिया सगळ्या बंद पडलेल्या आहेत. ह्या दोघांच्या ह्या क्रिया काय झालेल्या आहेत, बंद पडल्यात, पण ह्याची आता चालू आहे. मग इथं काय, शी इज यूज टू स्पीकिंग इन पब्लिक. ती लोकांमध्ये बोलायची, आता पण भांडायची लोकांमध्येच, आहे का नाही. मग आता इथं काय, हे सी आपलं प्रेझेंट हॅबिट दाखवतोय. प्रश्न काय, पास्ट हॅबिट. मग कुणी कुणी दाखविलेलं आहे, ए अँड बी. हा, ऑप्शन नाही आहे का, बरं ठीक आहे. इथं आपण एखाद्या ऑप्शनला करू. इथं पहिल्या ऑप्शनला करा, इथं ए अँड बी असं करा, ए अँड बी. आता चूज द सेंटेन्स विच शो पास्ट हॅबिट. कोणतं पास्ट हॅबिट दाखवते बघा. आता इथं इज यूज टू स्टेईंग, कोणतं आलं सांगा बरं. ही कोणती आहे, प्रेझेंट हॅबिट. कशामुळे सांगा, हा V4 आलं आणि एम इज आर आलं ना, यूजच्या आधी काय आलं, एम इज आर आलं ना. आता ही पण कोणती सांगा बरं, हा ही पण प्रेझेंटच हॅबिट आहे. कोणती आहे, प्रेझेंट हॅबिट. त्यानंतर ही तर सांगा बरं आता, हा ही पण कोणती हॅबिट आहे, प्रेझेंट हॅबिट. कोणती आहे, प्रेझेंट हॅबिट. मग आता इथं शी इज यूज टू वेकिंग अप अर्ली फॉर अ वर्क. हे पण काय आहे, प्रेझेंट हॅबिट. मग आता यातली मला सांगा, पास्ट हॅबिट कोणती आहे का, कोणतीच नाही. मग उत्तर काय येणार, नन. काय येणार, नन. हे ऑप्शन समजून घ्या. नन म्हणजे कोणतंही नाही, ऑल म्हणजे सर्व. कळालं. मग कोणतंच नाही ना प्रेझेंट आपलं पास्ट हॅबिट, म्हणून उत्तर 4 येणार.
आता डिपार्टमेंटल PSI इन इज चाइल्डहुड रोहन यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी इव्हिनिंग. लहान होता त्यावेळेस दररोज सकाळी तो क्रिकेट खेळायचा. आता खेळतोय का? नाही खेळत. मग हे पण काय आपले पास्ट हॅबिट आहे. काय पास्ट हॅबिट. आता ह्याच्या जागेवरती वुड प्ले लिहिले तरी ते काय आहे, बरोबर आहे बरं का. आता इथं माय ग्रँडमदर इज आलंय म्हणल्यावर इथं काय पाहिजे रे, यूज. आता इज जर का यूज टू टेल, इथं टेल येईन का मग? नाही ना, इथं काय पाहिजे, टेलिंग. आणि पास्ट हॅबिट जर का करायची असेल ना आपल्याला, पास्ट हॅबिट, तर मात्र मग कसं करावं लागेल बरं. मग ग्रँडमदर यूज टू काय करावं लागणार आहे, यूज टू टेल. म्हणजे फक्त उत्तर काय येणार आहे, हे यूज टू हे 2 नंबरच येणार आहे का नाही. इथं वुड टू येईन का? नाही ना, वुडच्या पुढं काय येतं, डायरेक्ट V1 येतं. वुडच्या पुढं टू कधी येतं का? नाही येत. वुडच्या पुढं टू घ्यायचं नाही. हा, म्हणून आपलं बघा इकडे बघा, यूजच्या पुढं टू येतं पण वुडच्या पुढं टू येईन का? नाही येणार. आता इथं शी यूज टू डान्स, इथं बघा यूज टू डान्स कोणती हॅबिट आहे, पास्ट हॅबिट. आणि इथं बघा आता विच डिस्क्राईब पास्ट हॅबिट, कोणतं पास्ट हॅबिट दाखवते. चला सांगा आता, आय एम यूज टू बेकिंग हे कोणतं आहे, प्रेझेंट हॅबिट. कोणतं आहे, प्रेझेंट हॅबिट. त्यानंतर दुसरं बघा, आय यूज टू बेक, इथं V1 आलाय, हे कोणतं आहे, 100% पास्ट हॅबिट आहे. काय पास्ट हॅबिट. आता इथं काय, आय वुड टू बेक, वुडच्या पुढे टू काय संबंध आहे का? नाही, टू घ्यायला नव्हता पाहिजे. सेंटेन्स डायरेक्ट कसं आहे, चुकीचं आहे. आता इथं पण बघा, इज यूज टू बेक, इज आलंय, यूज टू आलंय, तर इथं V1 जवळ का, इथं काय पाहिजे होतं, V4 पाहिजे होतं, म्हणजे वेकिंग पाहिजे होतं, आहे का नाही. आणि वेकिंग असतं तर मग ही कोणती असते, प्रेझेंट हॅबिट असते. कोणती असते, प्रेझेंट हॅबिट. कळालं. मग पास्ट हॅबिट फक्त आपलं काय आहे, बीच आहे. कळाले, अरे समजलं काय आहे. हा ठीक आहे. मग आपला हा एरर नंबर 13 संपला आणि आपला सिंपल पास्ट टेन्स इथं संपला. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स किती मोठा आहे बघितलं तुम्ही, आहे का नाही. मग आता तुम्ही काय करायचं, मस्तपैकी हे इथं लिहून घ्यायचं मोकळ्या जागेत. जागा आहे ना तिथं एरर नंबर 13च्या खाली, तिथं लिहायचं आणि त्या सेंटेन्स येतं त्या सेंटेन्समध्ये आणि ते करेक्शन वर्कबुकमध्ये करा. मी आता नवीन जे येतं त्यांच्यात लगेच करेक्शन करून टाकतो.